नमस्कार, मी अँकर प्रणाली. मराठी वूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. एव्हरग्रीन सीझन कोणता असतो तर तो वेडिंग सीझन असतो आणि वेडिंग्समध्ये आपण सगळ्यांचेच चोचले पुरवतो. नवरा नवरीचे चोचले असताच, पण त्यांच्या मागे मागे करणारं कोण असतं तर ती असते कलवरी. तर कलवरी हा चित्रपट 28 नोव्हेंबरला येणार आहे आणि त्याच निमित्ताने कलवरीची स्टारकास्ट आता आपल्यासोबत आहे. राहुल आहे, राजेश्वरी आहे आणि डिरेक्टर सर सुद्धा आहेत, प्रदीप सर आहेत. तर यांच्याकडून जाणून घेऊयात की कलवरी नक्की काय आहे. आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेलं आहे की ही लव्ह स्टोरी आहे, पण ही लव्ह स्टोरी नक्की काय, कशी आहे? असं म्हणता येईल की लव्ह स्टोरी प्लस एक खूप चांगला मेसेज देते समाजासाठी. ओके. आणि जास्त असं म्हणता येईल कॉमेडी पण तेवढ्याच सगळ्या गोष्टी असं बॅलन्स न चालते. ओके, म्हणजे रोमॅन्स आहे, कॉमेडी आहे, इमोशनल तेवढेच काही सीन. Okay. काही सीन तर असे आहेत की समजा आई वडिलांना रिलेट करणारे जे लोक येतात त्यांच्या डोळ्यात पाणी आणणं सोडणारच. काही पोरांचे सीन आहेत त्यांना पण ते एवढं रिलेट होणार ओके, की ते प्रत्येकाचं असतं ना, ते एक स्टोरी असते आपल्या आयुष्यात आणि ते रिलेट होणारच कुठे ना कुठे होणारच. माझ्या इच्छाला माझं कॅरेक्टर रिलेट होईल, मित्रांच्या कॅरेक्टरमध्ये अजून काही कॅरेक्टर आहेत, सिनियर्समध्ये पण तसेच आहेत. ओके. करवली म्हणजे असतं काय, प्रत्येक जण कधी ना कधी कोणाच्या करवली झालेलीच आहे. सो ते असतं. आणि जी खरंच कलवरी झालेली आहे या मूवीमध्ये, मला तुला विचारायला आवडेल की या चित्रपटामध्ये सुद्धा तू कलवरी आहे आणि रिअल लाईफमध्ये पण तू कुठल्या ना कुठल्या लग्नात कलवरी बनलीच असेल. तर काय सांगशील या दोघांचं कॉम्बिनेशन, रिअल लाईफ कलवरी आणि रिअल लाईफ कलवरी? जे रीलमध्ये दिसणार आहे तर ते रिअलमध्ये दिसत नाही. फक्त जे रीलमध्ये आहे ते बघून लोकांचा दृष्टिकोन बदलला नाही पाहिजे की नाही कलवरीला नाही बोलवायचं असं मला असं थोडीशी भीती वाटते. पण ओव्हरऑल खूप छान आहे. पण नाही, छानच आहे बस. आणि प्रदीप सर ॲज अ डिरेक्टर म्हणून हा प्रत्येक डिरेक्टरला एखादी स्टोरी जी असते ती खूप मनाच्या जवळची असते. मग ही स्टोरी किती रिलेटेड आहे तुम्हाला, किती मनाच्या जवळची आहे ही स्टोरी? म्हणायला गेलं तर लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. हा, म्हणजे या चित्रपटामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. राहुल म्हणला तसं की मजा मस्ती एकाच स्टाईलला असतेच, पण एक बापाचं कालमेल, वरमाईची गडबड, रुसाभोगी, या सगळ्या लग्नामध्ये त्या गोष्टी सगळ्या धमाल मस्ती त्या आहेच. यासोबत एक आजकालचे म्हणजे आमच्या दृष्टीने म्हणतो की आजकालचे लग्न म्हणजे इव्हेंट आहे, पण या चित्रपटामध्ये तुम्हाला लग्नाचा सोहळा बघायला मिळेल. क्या बात आहे, हा फरक आहे. आणि इथं लावली क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम सुवर्ण शब्दांमध्ये त्यांनी खूप क्रिस्पी असा फरक सांगितलाय, सोहळा आणि इव्हेंट. खूप सुंदर, खूप सुंदर, बघायला मिळेल. थँक्यू. आणि जे राहुल आणि अंजली आहेत, म्हणजेच मदन आणि अंजली, तर यांना आपण विचारूयात आता. सो राहुल, तू इंजिनिअरिंग केलेलं आहेस आणि हे टिपिकली असं म्हणलं जातं की इंजिनिअरिंग सोडून सगळं करतात. आणि राहुल, तू आता ऍक्टिंग मध्ये आहेस. सो इंजिनियर टू ऍक्टर, हे काय प्रवास आहे? भरपूर सारे इन्स्पिरेशन होते ना, भरपूर सारे ऍक्टर्स, इंजिनियर. कोण आहे तुझा फेवरेट ऍक्टर, कोण आहे तुझा? तसं इंजिनियर्स मध्ये बघायला गेलं तर सुशांत सिंग होते. ओके. येस. आणि तसं तर मी ऍक्टर ॲज अन ऍक्टर म्हणलं तर सारखे फॅन. ओके. इंजिनियर नव्हते बट सांगतो जस्ट. ओके. आणि हे एक खूप माझ्या आयुष्याची म्हणजे मी खेळ असं समजेल, कारण एक वेल सेटल लाईफ जिकडे जाणार होती IT वगैरे, पण ते न चॉईस करता एकदम इम्बॅलन्स्ड लाईफ. खूप वेळेस तसं वाटलं, पण मला माहिती होतं एक ना एक दिवस होईल. पण मला जवळपास 4.5. मग तुला असं कधी वाटलं की ऍक्टिंगच करूयात आपण, नको इंजिनिअरिंग? कारण मला करमतच नव्हतं कॅमेऱ्याशिवाय. कॉम्प्युटर पुढे नाही दुसरं. ओके. क्लिअर वॉटेवर म्हणलं, एक तो आबाद हो नाही तर बरबाद आम्ही. ओह माय गॉड, लवली. क्या बात आहे. आणि जसा तो इंजिनियर आहे तशीच राजेश्वरी सुद्धा एज्युकेशन वाईज जर पाहायचं झालं तर केबिन क्रू म्हणजे एअर हॉस्टेस वगैरे असं ट्रेनिंग झालेलं आहे. एअर हॉस्टेस ज्या आहेत त्या बाकीच्यांना सर्व करतात आणि तू इथे खूप वेगळ्या पद्धतीने, एंटरटेनिंग पद्धतीने ऑडियन्सला एकदम सुंदर पद्धतीने रोमॅन्स सर्व केलेला आहे. राईट. तर ही जी जर्नी आहे केबिन क्रू ते ॲक्टर, हा प्रवास कसा आहे? म्हणजे खूप कॉन्ट्रास्ट आहे त्यामध्ये. कारण केविन क्रू इज समथिंग
जे आपण सर्व करतो हा. इथे पण सर्वच करते Right. बट एका वेगळ्या पद्धतीने जसं तू सांगितलंस. आणि जे कॅरेक्टर आहे जे तू म्हणशील की तिथून इथे का किंवा इथून तिथे का, तर ही जी फिल्म लाईन आहे तर तिथे असं येण्याचा विचार पण नव्हता. तो अचानक असं झाला, टर्निंग पॉइंट अचानक येतो प्रत्येकाच्या आयुष्यात, तसं माझ्याही आयुष्यात आला. आणि त्यानंतर जे सुरू झालं फॅन्ट्रीपासून तर ते आत्तापर्यंत आहे. कारण जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, आपल्याला वाटतं की अरे आपल्याला जॉब करायचं आहे, सेट व्हायचं आहे, छान नाही का, असं तसं हे. सो मी पण त्याच फ्लोमध्ये होते, नाही आपल्याला चांगलं करायचं आहे सगळं काही असं तसं. पण त्याच्यानंतर जो टर्निंग पॉईंट येतो तो आपल्याला सांगतो की आपल्याला काय करायचं आहे. कारण तेव्हा मला माहीत नव्हतं की मला ॲक्टिंग करायची आहे किंवा काय. पण स्कूल कॉलेजेसमध्ये गॅदरिंग्स, ड्रामा त्याची मला खूप आवड. मी नेहमी हट्ट करून आईला म्हणायचं नाही मला पार्टिसिपेट करायचं त्यामध्ये. हो, नाही तर मी फार रडायचे, बांगड्या बिंगड्या काढून फेकून द्यायचे. बरं आता किस्सा सांगते, अजून एक सांगते. आणि मला असं ज्वेलरी वगैरे जास्त काही घालायला आवडत नाही. पण मम्मी मला आता भाग घेतला कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये, तर कसं की सजवणार छान, मला ते अतिशय अजिबात आवडत नव्हतं. खूप मिनिमल. हो, खूप मिनिमल म्हणजे आवडायचंच नाही लहानपणापासून. तर टॉमबॉय वगैरे होतीस का? नाही, काही नाही, फक्त मला आवडायचं नाही असं की जास्त मेकअप. पण मम्मी सवय असायची नाही ना, लिपस्टिक लाव दे, इथे पण लिपस्टिक लाव दे, असं तसं. एक दिवशी मम्मीने मला खूप तसं केलं, मी खूप फ्रस्ट्रेट झाले. मी रोडवर बांगड्या काढून फेकून दिल्या आणि तिथंच बसले. म्हटले बस देतात, मी नाही येणार तुला. मूवी मध्ये मेकअप केलाय की नाही केलाय? मिनिमल केलाय. म्हणजे मेकअप आर्टिस्ट. तर तसं होतं ते. आणि सुरुवात तिथूनच झाली की आता सुरू झालंय फॅन्ट्री. त्याच्यानंतर मला ती आवड निर्माण झाली. आणि जे काही होतं ते त्याच्यानंतरच. त्याच्यानंतर माझं हे पॅशन क्रिएट झालं ऍक्टिंगसाठी. मग ते फायनली एका झाडासारखं वाढतच गेलं, वाढतच गेलं आणि वाढतच गेलं. सो मला आता डिरेक्टर सर प्रदीप सरांना विचारायचे की बॉलिवूडच्या असतील किंवा टॉलिवूडच्या असतील, फॉरेन असतील, कुठल्याही असतील, लव्ह स्टोरीज या थिएटरला कायम चालू असतात. मग त्याच्यात हॉरर वगैरे सगळ्याच गोष्टी असतात. लव्ह स्टोरी आम्ही नेहमी पाहतोय, पण कलवरीमध्ये वेगळं काय लव्ह स्टोरी आहे? वेगळं म्हणण्यापेक्षा हा एक आमच्या सगळ्यांचा म्हणजे आयुष्यातला अनुभव आहे. ओके. लग्नातील वेगवेगळे अनुभव म्हणजे सामाजिक पासून म्हणजे कॉमेडी आणि या सगळ्या जॉनर बघितल्या. म्हणजे लग्नामध्ये आम्ही अंगठ्यांवरनं रुसणारे साडू बघितले, साड्यांवरनं रुसणारे साडू बघितले. तर ते सगळं कुठंतरी डोक्यात होतं पाहिजे. आणि एवढं सांगेल की बॉलिवूड पटाला मागं टाकेल आम्ही, एवढं मला क्या बात आहे. दर्शक म्हणून बघूयात आता लोकांची साथ आणि तुम्ही पोचवा, आमचं हेच विनंती आहे. नक्की नक्की. माझ्या स्टोऱ्या लोकांना म्हणायला लागतातच. इतिहास टिपिकल महाराष्ट्रीयन स्टोरी तुम्हाला दिसेल असं की जे टिपिकल बॉलिवूड असतं तसं नाही. टिपिकल महाराष्ट्रीयन. आणि प्रेम आहे, सॅक्रिफाईस आहे, आईवडिलांचंच नाही तर मुलांचंही सॅक्रिफाईस आहे. आणि एक असं याच्यामधून मेसेज जातो आहे पब्लिकला की कोणतीही गोष्ट, म्हणजे जे माझं कॅरेक्टर आहे त्या हिशोबाने मी सांगते की कोणतीही गोष्ट एकाच पर्स्पेक्टिव्हनी न बघता सगळ्यांच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर पाहिली तर बऱ्याच गोष्टी आहेत ना अशा नॉर्मल होऊन जातात, सुटून जातात. तर असा एक आहे ह्याच्यात मेसेज. म्हणजे नाण्याच्या दोनही बाजू सांभाळणारा हा समतोल चित्रपट आहे. आणि जसं प्रदीप सरांनी सांगितलं की फक्त 2-3 पेक्षाही जास्त जॉनर्स या मूवीमध्ये आहेत. सो नक्की पाहायला विसरू नका. सगळ्यांपेक्षा वेगळा सुपर डुपर हिट, ऑलरेडी सुपर डुपर हिट कलवरी 28 नोव्हेंबरला तुम्हा सगळ्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू. येस, सगळ्यांनी 28 नोव्हेंबर पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन कलवरी सिनेमा नक्की पाहायचा आहे. पॉपकॉर्न तुम्ही आणा, एंटरटेनमेंट आम्ही आणतो. 28 नोव्हेंबरला कलवरी मराठीहूड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.